दीपक भाऊंनी गेल्या 5 दिवसापासून उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। अन्नाचा कणी एक कणी पोटामध्ये नाही आहे, त्यांच्या फक्त पाण्यावरती त्यांचं जीवन चालू आहे। तरी माझं समाजातील तमाम सर्व धनगर बांधवांना मी आव्हान करतो की आजचा दिवस जाऊ द्या, उद्याचा दिवस जाऊ द्या, 23 तारखेला आपल्या समाजाची ताकद दाखवायची आहे। मी सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की 23 तारखेला मोठ्या संख्येने आपण मुंबईत येऊन या सरकारला आपल्या धनगर समाजाचा हिसका दाखवायचा आहे। आपल्याला भरपूर दिवसापासून हे सरकार आपल्याला झुलवत ठेवतंय, तरी 23 तारखेला सर्व समाजाने येऊन, धनगर बांधवांनी एकजुटीने येऊन, विशेषतः मुंबईकरांसाठी मी जास्त आव्हान करतो की मुंबईतल्या प्रत्येक धनगरांना झोपेचं जे सोंग घेतलंय ते सोंग बाजूला ठेवून आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपण प्रत्येकाने एकत्र येऊन आझाद मैदान फुल्ल असं आपल्याला गर्दीनं दाखवायचं आहे। सरकारला जाग आली पाहिजे की धनगर बांधव किती आहेत हे दिसलं पाहिजे सगळ्यांना, एवढंच मी आवाहन करतो। मी आता गेल्या 5 दिवसापासून मी दादरला राहतो। मी गेल्या 5 दिवसापासून दररोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम मी येऊन जातो। इथं आले उपोषणकर्ते जे इथं समाज आलेला आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी आज केलेली आहे। मी दररोज येतो, तुम्ही 23 तारखेला तरी येऊन आपल्या समाजाची ताकद दाखवावी ही माझ्या मनापासून मी कळकळीची विनंती मी समाज बांधवांना करतोय। यकोट यकोट जय मल्हार, यकोट यकोट जय मल्हार। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यकोट यकोट जय मल्हार। दीपक भाऊ तुम बढ़ो, हम तुम्हारे। मी समाधान सोलापूर जिल्ह्यातून मंगळवेढा तालुक्यातून आलेला आहे। मी आता 5 दिवसापासून आपले 16 तारखेपासून आपलं उपोषण चालू आहे। आपले दीपक भाऊ बोराडे आपले समाजाचे म्हणून एक युवा नेतृत्व, एक धडाडीचे कार्यकर्ते हे आपले उपोषणाला बसलेले आहेत। गेले 5 दिवस झाले त्यांनी एकही अन्नाचा कण घेतलेला नाही पोटामध्ये, फक्त पाण्यावर आहे। आम्ही आता त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आले आमचे धनगर समाजाचे, त्यांच्यासाठी आम्ही जेवणाची सोय केलेली आहे। आता दीपक भाऊ मगाशी बॅट देता देता काय बोलले की माझा मृतदेह द्यायला 23 तारखेनंतर नाही दिला तर आम्ही त्यांचा मृतदेह नाही तर आम्ही ST आरक्षण आम्ही घेऊन जाऊ इथून आझाद मैदानावर। आम्ही सरकारांना आवाहन करतो की तुम्ही जरी आरक्षण नाही दिलं तर आम्ही आमचा धनगराचा हिसका दाखवू आणि आमचं आरक्षण आमच्या पद्धतीने घेऊ। यकोट जय मल्हार, यकोट यकोट जय मल्हार। आज आपल्या बंधू दीपक भाऊ बोराडे आझाद मैदानाच्या बाहेर इथं आपल्या पुण्यश्लोक आईल्या माता पानपोळीच्या इथं आज 5वा दिवस उपोषणाला बसलेले आहेत। तरी महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना एक विनंती आहे की आपण 23 तारखेपर्यंत जास्तीत जास्त बहुजन संख्येनं मुंबईमध्ये दाखल व्हावं आणि आपलं हक्काचं ST आरक्षणासाठी सातत्यानं आमरण उपोषणाला बसणारे आपले बंधू दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा द्यावा अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो। जय हिंद, जय मल्हार। यकोट यकोट जय मल्हार, यकोट यकोट जय मल्हार। भाऊ बोराडेंचं 16 तारखेपासून हे चाललंय उपोषण। तर अगोदर 16, 17, 18 3 दिवस आतमध्ये चाललेलं, नंतर गुढीपाडव्याची सुट्टी आली तिकडून ते तिथे दिलं नाही, म्हणजे सुट्टीच्यामुळे आज 19 झाली। 19चं परमिशन नाही, उद्या नाही, 20, 21, आता डायरेक्टली 23 सोमवारपासून आहे। तर त्यांनी आता आपल्या समाजासाठी इतकं ते स्वतःची तब्येत वगैरे हे करून ते इतके तिसऱ्यांदा हे करतायत उपोषण। तरी समाजाने पण ह्याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे। आपण प्रत्येक समाजात झोपलेला आहे। ऑल महाराष्ट्रातली लोक तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र काय छोटासं राज्य नाही आहे। आज महाराष्ट्र गोव्यापासून, कर्नाटकपासून, गुजरातपासून, मध्य प्रदेश सर्व राज्यांच्या मधोमध आहे। आज आमचा समाज हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। कोकण पासून गोव्याच्या किनारपट्टीपासून सर्वीकडे आमचा समाज आहे। तरी समाज झोपलेला आहे, पूर्ण झोपलेला म्हणजे झोपायचं सोंग केलेलं आहे समाजाने। कारण समाज जर इतक्या आज एवढ्या ताकदीने, ज्या ताकदीने इकडे मराठ्यांचं आंदोलन झालं जेवढे, त्या ताकदीने लोक इकडं यायला पाहिजेत।
आज आपल्या समाजाचं आंदोलन आहे. आज हे अशी लोक तयार व्हायला असे किती वर्ष जातात, किती 25-30 वर्ष, किती वर्षांनी असा माणूस बी.के. कोकरे साहेबांच्या नंतर असे जे आपले योद्धा आहेत हे आरक्षणासाठी हे करणारे, तर तसे माणसं सारखे होत नाहीत. कमीत कमी त्याला 50 वर्ष बी जातात, कधी 23 वर्ष, 50-40 वर्ष, काय ठिकाणा नाही. म्हणजे एक एक पिढी संपून जाते. आज देश स्वतंत्र होऊन आज आमचे समाजामध्ये किती आमदार खासदार आहेत, आमचा खासदार एक पण नाही. आज आमच्या समाजाचे दूध मंत्री महादेव जानकर झाले, ते भाजपच्या गव्हर्नमेंटमध्ये होते, ते एकदा सुद्धा इकडे आले नाही. त्यांच्या बाजूला इथं ऑफिस आहे, त्यांनी त्यांचं पण काहीतरी कर्तव्य आहे ना. जेव्हा ते मंत्रीपदासाठी तुम्ही बीजेपीच्या संगती 5 वर्ष होता, आज तुम्ही समाजासाठी काय करताय? आज समाजाचे किती जास्ती नेते नाहीत समाजाचे आज ते बीजेपीमध्ये, त्यांनी सुद्धा येऊन समाजाला सपोर्ट करायला पाहिजे ना. आज जे कोणी करतंय समाजासाठी त्यांना माहित आहे की किती त्यांना त्रास होतोय, किती यातना होत आहेत. आज ही खरी परिस्थिती आहे. तुम्ही फक्त महादेव जानकरांनाच या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करताय की आणखी काही समाजातील नेते मंडळी त्यांना सुद्धा आवाहन करणार? नाही, असे खूप सारे आहेत. गोपीचंद पडळकर आहेत, असे खूप सारे नेते आहेत समाजाचे, त्यांनी पण यायला पाहिजे, सर्वांनी यायला पाहिजे. हे आज प्रत्येकाच्या एका ते बोराडे साहेब भाऊ करतायत, दीपक बोराडे, ते काही त्यांच्या स्वतःसाठी करत नाहीत किंवा त्यांच्या गावासाठी नाहीत करत किंवा जालन्यासाठी नाही, आज ऑल महाराष्ट्रासाठी करतायत, ते आमच्या समाजासाठी करतायत. तर ते सर्वांचं हे आहे, सर्वांची म्हणजे बोलतात ना दायित्व, सर्वांचं ते हे आहे की सर्वांनी हे करायला पाहिजे त्याच्यासाठी ना. एका कोणाच्यासाठी ते थोडी करतायत, त्याचा बेनिफिट सर्वांना मिळणार आहे का त्यांना एकट्यानं मिळणार आहे का? आज समजा समाजातले कोणी मोठे नेते होत असतील, शिवाजी ते शेंडगे बापू होते, त्याच्यानंतर अशी लोक व्हायला खूप हे जातोय. असे रोज अशी लोक होत नाहीत. किती वर्षांनी असा लढा होतोय. 70 वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना काय आवाहन करा? त्यांनी इथे यायला पाहिजे, इकडे मुंबईला यायला पाहिजे. जसं यांनी हे दिलं, जसं की मराठ्यांनी जसं क्रांती मोर्चा आज तिकडून आला मराठवाड्यामधून, तसं आपल्या लोकांनी धनगर समाजाने इथे येऊन कमीत कमी तिकडून नाही आहे, त्यांनी हिथं आवाहन केलंय. असं नाही बोलले की ते चला जालना ते मुंबई आपण जाऊ म्हणून चालत. मुंबईत तरी यायला पाहिजे, कमीत कमी ते उपस्थिती तरी दाखवायला पाहिजे. अजून समाज आहे कुठे? झोपलाय समाज. आज मुंबईत किती धनगर समाज आहे, मोठी लोक कुठे आहेत? त्यांनी यायला पाहिजे ना. आज काय हे आरक्षण कोणाच्या एकासाठी नाही, आज याला भविष्याची गरज आहे.